हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? माझा खूप दिवसानंतर व्हिडिओ आला आहे आणि खूप दिवसानंतर मी अपलोड केला आहे आणि आता मी रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. रेग्युलर व्हिडिओ टाकायचे आहेत मला. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसे बघायला आवडतील हे मला कमेंटमध्ये सांगा. तशा प्रकारे मी वेगवेगळे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. आरवी आणि नुरवीचं इथं सामान काढणं चालू होतं आणि नुरवीचं आमच्या मेकअप करणं चालू होतं. तिला लिपस्टिक दिसलं तर मोह आवरत नाही आमच्या मॅडमला. हे बघा किती जास्त तिने लिपस्टिक लावली. हिचा खूप राग पण येते आणि अशी स्माईल केली की मग जाऊ दे असं होते मला. आणि ती आता गेली पुन्हा फ्रेश व्हायला. स्कूलला जाईपर्यंत हे असंच चालू असते. आणि आरवीला सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात. तिला दीदीनं जे केले ते तिलाही करायचं असते. पण हिच्यावर खूप लक्ष ठेवावं लागायला कारण तोंडामध्ये कधी काय घालेल काही सांगता येत नाही. 10 मिनटं झोपली आणि पुन्हा हिची झोप झाली. तिचा आधी असं असते, मम्मा मला घे आणि बाहेर चल. बाहेर वातावरण एकदम छान झाले. पाऊस पडल्यामुळे एकदम थंड झाले. तुमच्या इकडं पाऊस पडायला का नाही? नांदेडमध्ये तर खूप जास्त पाऊस पडायला आहे आणि झाडं एकदम हिरवीगार झालेत. उन्हाळा खूप जास्त होता यावर्षी. आता वातावरण मस्त थंड झाले. आरवीचं खेळणं चालू होतं. ती 10-10 मिनटाची झोप घेतच असते दिवसातून. किती झोपा होतात तिच्या. नंतर किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला. त्या दोघींसाठी मटकी मी इथं शिजवून घेते मीठ आणि हळद टाकून. मीठ आणि हळद टाकून मटकी शिजवलेली त्या दोघींना खूप जास्त आवडती. नंतर पाणी काढून द्यायचं आणि तशी द्यायची लेकरांना खायला. खूप छान लागते. नंतर आमच्यासाठी वांग्याची भाजी, पोळी आणि मटकी जेवण केलं. आरवीला आंघोळ वगैरे घालून झोपी घातलं. नंतर बाकीचे कामं करायला घेतले. नुरवी स्कूलमध्ये येईपर्यंत आणि आरवीची झोप येईपर्यंत मी सगळी कामं करून घेते. नंतर पूर्ण टाईम त्यांच्यासोबत खेळत बसते. दूध वगैरे तापवलं आणि मी आत्ताच तिरुपतीला जाऊन आले. तर थोडीफार मी शॉपिंग पण केली. हे बघा मी तिथून हे कडं वगैरे घेतले. कडं खूप सुंदर होतं. मला खूप जास्त आवडलं. यामध्ये कलर पण होते वेगवेगळे आणि तिरुपतीला खूप छान ज्वेलरी भेटते. मी तिथून काही गोष्टी घेतल्या. पर्स, कडं, एक हार घेतला. हे बघा बांगड्या पण घेतल्यात मी. या खूप छान आहे. त्याचे स्टोन खूप छान आहेत बांगड्यांचे. ते कडं एक सिंगल कडं म्हणजे जीन्सवर कुर्तीवर वेअर करू शकता आणि या बांगड्या एक एक बांगडी घातली तरी पण खूप छान दिसते. ही मला 100लाच पडल्या बांगड्या. खूप छान होत्या तिथं आणि ही मला खूप जास्त गळ्यातलं आवडलं होतं. याच्यावर छोटीशी लक्ष्मी आहे बघा तुम्ही आणि साखळी एकदम याची बारीक आहे, एकदम केसांसारखी आणि खाली मोती आहेत. अशी खूप छान छान वेगवेगळ्या डिझाईनच्या ज्वेलरी होत्या तिथं. आणि मी कोल्हापूरला आत्ता जाऊन आलेली. तर कोल्हापूरहून पण मी 1-2 हार घेतलेत. तुम्हाला जर ते हार बघायचे असेल तर मला कमेंट करा. तर मी तुम्हाला नक्की दाखवेल तिकडची ज्वेलरी आणलेली मी. नंतर मी तयार वगैरे झाले आणि नुरवीला मला शाळेतून घ्यायला जायचं होतं. छत्री वगैरे घेऊन आरवीला घेऊन मी निघाले कारण पावसाचं आता काही सांगता येत नाही कधी येईल आणि काय नाही. म्हणून तयारीतच जावं लागते. नंतर घरी घेऊन आले नुरवीला आणि तिला आल्या आल्या बनाना शेक प्यायचा होता. मग तिला बनाना शेक बनवून दिला. त्यानंतर ती खेळत बसल्या होत्या दोघी पण. तिच्या डॅडानी भाजीपाला आणला. भाजीपाला निवडायला ठेवला. नंतर चहा बनवला आमच्या दोघांसाठी आणि तिला दूध. आता घसा माझा खूप जास्त खराब झाला आहे. आता तरी थोडा चांगला झाला आहे. माझ्या आईने मला सुंठ मिरे असं पावडर बनवून दिले. ते थोडं थोडं टाकून मी चहा पिते. त्याने माझा घसा खूप चांगला झाला आहे. नंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. वरण, भात, पोळी आणि मी ठेचा पण केला होता मिरचीचा. सो बाय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा.